लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती उत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना रानगे यांनी अखंड हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान, उत्तम कार्यकौशल प्रशासक, सामाजिक सुधारण्याच्या प्रणेत्या, ज्यांनी हिंदुस्थानभर 5000 मंदिर, हजारो बारवा, विहिरी, नदीवर घाट, अन्नछत्रे, धर्मशाळा, वृक्ष लागवड यासह विविध लोकोपयोगी कामे केली, त्यांची 298वी जयंती उत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी 30 मे रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अहिल्यादेवींचे फोटो लावण्यात येणार आहेत। बुधवार दिनांक 21 मेला आपटेनगर परिसरात साकारत असलेल्या स्मारकाच्या ठिकाणी पुतळ्याचे पूजन आणि नवीन पोलीस भरती झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात येणार आहे। दिनांक 4 जूनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। मिरजकर तिकटी येथून निघणाऱ्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, धनगरी ढोल आणि कैताळाचे पथक, छत्री, अब्दागिरीसह समाज बांधव सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर महिला लेझिम पथक, गजनृत्य, 100 मल्हार सैनिक आणि अहिल्या सैनिक पिवळे झेंडे खांद्यावर घेऊन संचलन करणार आहेत। तर 11 जूनला समाजातील अहिल्यादेवींच्या विचाराने काम करणाऱ्या दिवंगत समाजसेवकांच्या धर्मपत्नींचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे। या मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन बबनराव रानगे यांनी केलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मेला जयंती संपन्न होत आहे। तर या अनुषंगानं आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती। तर आपटेनगर परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराला साजेल असं स्मारक तिथं होत आहे। तर त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि 4 तारखेला 4 जून रोजी मिरजकर तिकटी येथून अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर आधारित शोभायात्रेचं पण आयोजन केलं आहे। तर या दोन्ही कार्यक्रमाला कोल्हापुरातील जनतेतून फक्त धनगर समाजाने नव्हे तर अहिल्यादेवींच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणाऱ्या सर्व चळवळीतील पुरोगामी कोल्हापूर शहरातील लोकांनी आणि हिंदुत्ववादी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी करत आहे। या पत्रकार परिषदेला राघू हजारे, बयाजी शेळके, बाबूराव बोडके, छगन नांगरे, दत्ता बोडके, आनंदा धनगर, हेमंत बोडके, बबलू फाळे आदींसह मल्हार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।